संशय मला मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती. तुम्हाला जर खात्री करायची असती तिने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे. त्यांना विचारा. आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा. तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहेच. केलीच नाही. तिला मारल्यावर बरं आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना असं. आणि तुम्ही पाहता ना आत्महत्या, तुम्ही का आज एक केस पाहता का? सगळ्या महाराष्ट्रभर तुम्ही पाहता. त्याचे लॉक तोडतात, पोलीस येतात, नातेवाईक घेतात आणि मग पंचनामा होतो. तुम्ही नातेवाईक यायच्या आधी पंचनामा एवढी गडबड काय केली? आणि हँगिंग झालेला माणूस जिवंत राहू शकतो का सांगा? 5 मिनिटात जरी दरवाजा उघडेपर्यंत सुद्धा माणूस राहू शकणार नाही. आणि तुम्ही म्हणता धडधड होती मी आत गेलो आणि 32 मिळून आलं कसं? कसं गेलं माणूस? तो वाचवायला गेला आणि एकटाच गेला का? मग दुसरे कोण होते? दुपारी बहिणीला फोन केला, भावाला फोन केला, ते का नाही सांगितलं? ते आलेले आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं. आणि ते गायब का झाले? तुमचा गुन्हा नाही तर गायब का झाले याचं उत्तर सांगा.